Oh
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, परंतु सृष्टी निर्माण करत असताना त्याला गर्व झाला. त्या गर्वाचे गर्वहरण करण्यासाठी शिवशंकर महादेवाने काळभैरव रूप धारण करून ब्रह्म उत्पन्न झालेले ब्रह्मदेवाचे पात्रशीर छाटवून टाकले. परंतु शिर छाटले खरे, त्याच्यापासून एक मायावी महापराक्रमी महाशक्तिशाली असा एक बंब तयार झाला. तो बंब म्हणजे हा स्वतः बंब असून त्याच्या शिरामधून सळसळणारे रक्त माझ्या धमन्यामधून सळसळ वाहू लागले. परंतु त्या कैलास भवनवर स्वारी करून त्या शंकराचे कैलास भवन ताब्यात घेऊन स्वतःचे स्वराज्य निर्माण करायचे आहे. या त्रिभुवनामध्ये स्वतःचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. त्यासाठी पहिली स्वारी त्या कैलास भवन त्या महादेवाला शरण आणतो आणि नंतर या साऱ्या त्रिखंडावर राज्य करतो. त्यासाठी माझे दोन्ही पुत्र मायावी महाबलशाली पराक्रमी यांना या राज्यसभेमध्ये बोलावून घेतो. अरे सुंदर प्रिया, अरे विषय प्रिया
पुत्र हो, आशीर्वाद आहे. पिताजी, आज अचानक बांधवावर बोलण्याचे कारण कोणते संकट येऊन ठेपले नाही ना? पुत्र हो, असं का आम्हाला सांगा, आम्ही त्या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. पुत्र हो, तुमच्यासारखे मायावी पराक्रमी महाबलशाली माझे दोन्ही पुत्र असताना आपल्यावर कोणते बल संकट येणार? पिताश्री, मग असे कोणते काम होते त्यासाठी आम्हाला दबाव अचानक बोलण्याचे कारण? पुत्र हो, तुम्हाला तर ठाऊकच आहे, तो महादेव जन्मजात माझा शत्रू आहे. त्याचे कैलास भवन त्याचे कैलास भवन माझ्या स्वाधीन करा. पुत्र हो, पिताश्री, त्या भगवान कैलास पर्वतावर हल्ला हे तरी काय? फक्त तो घोसावडा शंकर आणि शिवकर, त्यापेक्षा आपण स्वर्गावर स्वारी करून स्वर्गाला तुमच्या स्वाधीन करतो. पुत्र हो, तर ते कैलास भवन तुम्हाला भकास वाटत असेल, परंतु सर्व देवांचे अधिष्ठान आहे ते. त्याच्यामुळे ते कैलास पर्वत जिंकले की सारे देव दैत्य आणि दानव या साऱ्या श्रीखंडावर आपले आणि केवळ आपले स्वराज्य पाहताय काय का कैलास पर्वतावर? पिताश्री, तशी तुमची इच्छा. आता जातो आणि सूर्यास्त होण्यापूर्वी त्या कैलास परत हस्तगत करतो आणि त्या कैलासाचा अधिपती नाही.
गोडवा गोडवा हा नवा प्रत्यक्ष देवांचे जीव पाहणार त्याच्यामुळे तुला काही न कळलेले बरे या गोंधळाला काय घाबरायची गरज आहे या गोंधळाला सांगा आम्ही कैलासावर आक्रमण करीत आहोत जा तुझ्या सांग मोऱ्या शंकराला आम्ही कैलासपतीच्या अटी येत आहोत नारायण नारायण हे बघ धम्मासुरा तू मान अगर नको माणूस पण आपण दोघी जण नात्याने भाऊ भाऊ बघ मी ब्रह्मपुत्र नारद आणि तू ब्रह्मपुत्रापासून उत्पन्न झालेला दंबासूर हा म्हणजे आपण दोघे झाले की नाही भाऊ भाऊ नारायण नारायण अरे नारदा तू तो कलीचा नारद तेव्हा तू स्वतः देवांचे जीव पाहणार त्यापेक्षा तुला न कळलेले बरे जा नारदाचा नारा वाचण्यापर्यंतच्या नाऱ्याचं काय एकदा त्याला पटवा जा जाऊन तुमच्या शंकराला नाही दंबासुरा दरवाजे उघडा दंबासुरा दरवाजे उघडा निघाला
कैलास तिकडे निघाला कैलास तिकडे आला शंभू महादेव माता पार्वती बाळ गणेश आणि कार्तिके अजून कशाबाई कैलास परत आले नाही. शिवगण मी सुद्धा त्यांच्यावर जातो तर फार बरे झाले असते. अरे नंदी तुला जाऊन कधी झाले कैलास पर्वतावर शिव संपून असताना त्या कैलासाची जबाबदारी तुझ्यावर तर आहे ना. शिवगण तुझ्या म्हणणे अगदी बरोबर आहे. या कैलास पर्वताची जबाबदारी माझ्यावर आहे. पण आता आपल्या शंभू महाराजांची वाट पाहण्यापेक्षा आपण आपली जबाबदारी पार पाडूया. कशासाठी आलात? शंभू महादेव कैलास पर्वत नाही आल्या नसते आम्ही जमातून पुत्र हा कैलास पर्वत हस्तगत करण्यासाठी आलो आणि हा कैलास पर्वत जिंकण्यासाठी खबरदार जे पाऊल जरी पुढे टाकले तर तुम्हाला आमचं जग पाठवलं जाईल हे मात्र लक्षात ठेवा. अरे अरे हे नंदी तुला माहित नाही आमच्या सामर्थ्य काय आहे ते. आमचे सामर्थ्य पाहायचं असेल तर व्हायचा तयार.
मला जन्म देतो सोडून म्हणून गेले आपण या कैलासाच्या अधिपती झाल्या आणि या नगरावर साम्राज्य प्रस्थापित करण्यापासून दक्षिणाच्या मनापासून देवेंद्र सकाराम कुवरेकर यांच्याकडून आज बाबू पर्वते खेळण्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आम्ही 100 रुपये नवीन नाट्यमंडळाचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद आपल्या कैलासावर फार संकट मोठे आले आहे, तेव्हा आपण तिकडे लवकरात जाण्याची तयारी करावी. नारायण नारायण नारायण. आशीर्वाद आहे. असे कोणते संकट आले त्यामुळे तुम्ही इतके बेचैन झालात? नारायण नारायण नारायण. महादेवा, तो दंभासूर दैत्य फार उन्मत्त झाला आहे आणि त्याने आपल्या कैलासावर
स्वारी केली आहे. आपला नंदी बालगड सगळे पळून आपले प्राण वाचवण्यासाठी पळून लपून बसले आहे. तेव्हा कृपा करा आणि लवकरात लवकर कैलासावर प्रस्थान करा. काय त्या उन्मत दंबासुराची ही हिंमत की त्याने देवादिदेव महादेवांच्या कैलासावरती स्वारी केली. त्याला त्याच्या कुत्त्याचे हे शिक्षा भोगावीच लागेल. होय पिताश्री, त्या पाप्यांना त्यांच्या दुष्ट कृत्याचे परिणाम भोगावेच लागतील. आम्ही आताच कैलासावर जातो आणि त्या दृष्टांचा नाश करतो. पुत्र तो महाशक्तिशाली आणि मायावी राक्षस आहे. त्याचे दोन्ही पुत्रही मायावी राक्षस आहेत. तेव्हा त्यांना कमी लेखू नका. तसेच दंबासुर हा ब्रह्मदेवाचा अंश आहे आणि त्याची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या 5व्या शिरापासून झाली आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा. पिताश्री, तुम्ही मुळीच चिंता करू नका. त्या दुष्ट दंबासुराचा वध केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आम्हाला आशीर्वाद द्या. यशस्वी महादेवा, मला पण आशीर्वाद द्या. येतो आम्ही. नारायण नारायण नारायण. काळजाची तार छेडोनी ही नारदाची वाणी. काळजाची तार छेडोनी ही नारदाची वाणी. अंतरीच्या भावनानी कोणी कोणाचेच नाही. अंतरीच्या भावनानी कोणी कोणाचेच नाही. सुटले काही कोणालाही भोग जीवनी. हे मानवा मानवा या देहा कारणी. काय तू पुण्य केले मानव जन्मायेवणी. मानवा मानवा या देहा Yeah.
आपण कैलासाच्या अधिपती झालो आहोत. पण तो शंकर, तो भोला शंकर आपल्या घाबरून लपून बसलाय. हो सुंदर प्रिय, त्या महादेवाला आपल्या कृत्याचा नक्कीच पश्चाताप होत असेल. गणपती बाप्पा लोक आपल्या कैलासाचं रक्षण करण्यासाठी गणरातीला जाऊन आणलाय. त्या दंपतीच्या मायावी कुत्रांचा सामना करण्यासाठी इथं समर्थ झालेले आहे. बघूया भगवान गणेश आणि दंपती पुत्रांमध्ये होणारे समोर युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणेशा, आम्हाला माहितीच होत तुला कैलास पद वाचवण्यासाठी ठीक ना, पण आता काही फायदा नाही. आम्ही त्या कैलासच्या अधिपती झालो. हे दृष्टानो, हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाहीतर माझ्या हातून तुम्ही जिवंत राहू शकत नाही. तुमचा विनाश निश्चित आहे. तुला आमच्या सामर्थ्याची कल्पना नाही. तू असं बोलत आहेस. तुला आमच्या सामर्थ्याचा स्वामी लागेल. निषेधीयाचे मायाजाळ आहे आणि त्यामुळे आपण भ्रमित झालो आहोत. आता काय करायचे का उषकराज, तुम्ही माझे नाव घेऊन माझा धावा करा, म्हणजे हे मायाजाळ आपण काय साक्षर मी कसे काय तुमचे नाव घेऊ. तुम्ही माझे स्वामी आहात, तुमचे नाव घेऊ शकत नाही. कृपया लवकर काहीतरी करा. उषकराज, लवकर माझे नाव घेऊन माझा धावा करा, कारण जो कोणी श्री गणेशाचे नाव घेऊन धावा करेल तो सर्व प्रकारच्या मायेतून आणि संकटातून मुक्त होईल, असा आशीर्वाद माझा पार्वती देवाला दिला आहे. ठीक आहे देवा. हे गजानना, हे गणराया, हे विघ्नहर्ता, माझे रक्षण करा, माझे रक्षण करा. विश्वानो, तुम्ही आमच्या मायेचा प्रभाव करून आम्हाला प्रवास केलात का? पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. तेव्हा तुमचा अंत आता निश्चित आहे, लक्षात ठेवा. माझ्या मायाजाळातून तुमची सुटका कोणीच करू शकणार नाही. तेव्हा बरोबर तयार व्हा. भगवान श्री गणेश आपल्या मायाजाळामध्ये या दोन्ही दैत्य पुत्रांना भ्रमित करत आहेत आणि या भ्रमामध्ये त्यांच्या बुद्धी भ्रष्ट होत लागलेली
आपल्या गावामध्ये धुंद होऊन या कैलासाचं सर्वच जागेमध्ये आपलं नृत्य सादर करतो. पण याला माहीत नाही भगवान श्री गणेशाने याच्या दोन पुत्रांना यमसंग्रास पाठवल्या. त्या महादेवाने ब्रह्मदेवाचे 5 शीर छाटून जो ब्रह्म निर्माण झाला तो स्वतः ब्रह्म असून कैलास पर्वतावर स्वतःचे स्वराज्य आज प्रस्थापित करीत आहे. याचा पश्चाताप त्या भोळ्या शंकराला, त्या घोषणाला, त्या महादेवाला नक्की केला. पिताची महादेवाच्या कैलासावरती स्वारी करून फार मोठी चूक केली आहे. तुला तुझ्या पापाची शिक्षा द्यावीच लागेल. तुझ्या पापाचा गडा आता भरलेला आहे. हो निघा तयार. अरे श्रीलंकेचा राजा हा स्वतः बंब असून आज तुला घाबरणार काय? स्वतःची वार्ता स्वतःची वार्ता एवढ्या बुद्धीच ठेव. अगर सामर्थ्य असेल तर चला तुझी रणदेवता. नाही, तू असं ऐकणार नाही. तुला तुझ्या पापाची तुला तुझ्या सामर्थ्याचा गर्व झाला आहे. तसाच गर्व तुझ्या दोन्ही मुलांना देखील झाला होता. पण मी त्यांचा गर्व कायमचा नष्ट केलाय आणि तुझ्या दोन्ही मुलांना यमसदनास पाठवले. तेव्हा तू देखील मरणास तयार हो. नाही गणेशा, तू कोणत्या तरी नक्कीच कबड केले असणार. रांगात हिंमत असेल तर चला तुझी रणदेवता. हे दंबासुरा, मला तुझ्याशी युद्ध करण्याची देखील आवश्यकता नाही. मी माझ्या मायेने तुझा अंत करू शकतो. तेव्हा सावध हो दंबासुरा, सावध हो दंबासुरा, सावध हो. भगवान गणेशाच्या मायेमध्ये भरीत होत चाललाय.
भगवान गणेशाच्या मायेनं भ्रमित होऊन दंबासूर ज्याला भगवान गणेश मानसरोवरामध्ये फेकून देतात, तेव्हा मानसरोवराच्या पवित्र जलामुळे दंबासुराचा सगळा दंभ म्हणजे सर्व नष्ट होतो आणि आपल्यामुळेच आपल्या दोन्ही पुत्राचा अंत झाल्याचं प्रायश्चित्त त्याला वाटत असतं. त्यामुळे तो भगवान गणेशाची चरणाने निपटून त्याची सेवा करण्याचा निर्णय घेतो. अंबासुरा, मी तुला क्षमा करू शकत नाही. तू केलेले कृत्य अक्षम्य आहे. तेव्हा मरणास तयार हो. त्याच्या कृत्याचा पश्चाताप झालाय, तेव्हा गणेशा दंबासुराला क्षमा करावी. ठीक आहे श्री, आपण म्हणता तर मी दंबासुराला क्षमा करत आहे, परंतु यापुढील जीवन त्याला माझ्या सेवेत अर्पण करावे लागेल. लोक हो अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या दंबापासून निर्माण झालेला हा दंबासूर हा जन्म भगवान गणेशाच्या सेवेमध्ये रुजू झाला आणि या दंबासुराच्या कथेवर आधारित हा गण इथं आपल्याला सादर केलाय तो सोमा जुगाई नमन नाट्य मंडळ कशाही. धन्यवाद. समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आले मी दर्शनाला पूजना गजानना वंदन हे श्री गणाला शिव पार्वती नंदनाला वंदन हे श्री गणाला शिव पार्वती नंदनाला. शिव पार्वती नंदनाला वंदन हे श्री गणाला शिव पार्वती नंदनाला. आले मी दर्शनाला आले मी दर्शनाला पूजण्या गजाननाला पार्वती नंदनाला वंदन हे श्री गणाला शिव पार्वती नंदनाला. आले मी दर्शनाला आले मी दर्शनाला पूजना गजाननाला शिव पार्वती नंदनाला वंदन हे श्री गणाला शिव पार्वती नंदनाला. सजलेली पंचारती हाती घेऊन पुराचा माळा गणाले तुझ्याच साथी गणाले तुझ्याच साथी गणाले तुझ्याच साथी. चरणी लीन मी झाले चरणी लीन मी झाले
रूप सुने सुंदर छान तिने लोकात तुला मान सारा विश्वासा दे तुझं महान देवा तुरे महान देवा